पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण. केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर, माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण. विठ्ठल विठ्ठल पिंड पदावरी दिला पुलिये करी, माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून जगद्गुरु तुकोबार यांनी गयेला दिलेले हे पत्र आहे. आणि त्याचप्रमाणे या अभंगातून तुकाराम महाराज या पत्रातून आपल्या ऋण मोचनाचा परिहार दिलेला आहे. विठ्ठला याचा बेस पूर्ण कमी करा, इको कमी करा, थोडा गेंट बदलून आवाज कडक करा. उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी तथा मगर पाटील परिवार यांचे आप्त इष्ट सगळे सोयरे, या सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये आपण आज या श्री क्षेत्र तळवडा गावात आज जी चिंतन सेवा करतो आहोत, त्या चिंतन सेवेचं निमित्त वैकुंठवासी हरिभक्तीपरायणा गंगा भागीरथी मंडनबाई कैलासराव मगर पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा सर्व परिवार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यातील त्यांचे चिरंजीव देशभक्त नुकतेच जे मिलिटरीमन होते, आता 31 तारखेला ज्यांची रिटायरमेंट झाली, असे आदरणीय श्री रमेशराव मगर पाटील तथा त्यांच्या दोन्ही कन्या अलकाताई आणि सुनंदाताई ज्या पवार परिवारामध्ये दिलेल्या आहेत, दोन्ही मुली तथा त्यांचे दोन्ही पुतणे मनीष भाऊ आणि भूषण भाऊ तथा सर्वच मगर पाटील परिवार यांनी आपल्या मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि त्यातील ही कीर्तनाची सेवा करण्याचं सौभाग्य मला आमचे हरिभक्तीपरायण गोसेवक अर्जुन महाराज तथा काशीनाथ अण्णा यांच्या संपर्कातून ही सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. तरी ज्ञानोबा तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुम्ही सर्व देवरूप श्रोते मंडळी तथा सर्वच महाराज मंडळी या सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. अभंगावर बोलायचंच आहे, पण आपला आज राष्ट्रीय सण आहे, तो म्हणजे आज आपण प्रजासत्ताक दिन संपन्न केलेला आहे आणि करतो आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला, पण स्वतः नेमका कारभार आपला देशाचा आज चालू झाला, पण तो प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून या दिवसाला आपल्या देशाचा कारभार, स्वतंत्र भारताचा स्वतंत्र कारभार आज चालू झालेला आहे, त्याचा दिवस म्हणून आपल्याकडे हा सण साजरा कसा केला जातो, समजा राष्ट्रीय सण आहे ना, झेंडा वंदनानं काय केला जातो, हा साजरा केला जातो. म्हणजे जसं आम्ही सांगत असतो, संक्रांत कशी साजरी केली जाते, ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे, अभ्यंग स्नान केलं पाहिजे, तिळयुक्त पाणी स्नानाला घेतलं पाहिजे, तिळाचं उठणं लावलं पाहिजे, तिळ खाल्ले पाहिजे, तिळाचं दान दिलं पाहिजे, तिळाचं हवन केलं पाहिजे. तसाही आजचा एक विधी आहे. आजचा विधी काय, सकाळी लवकर उठलं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, शाळेत गेलं पाहिजे, बिस्किटचा पुडा घेऊन आपलं त्याचे जे विधी आहेत झेंडावंदन. पण आपल्याकडे 15 ऑगस्टलाही झेंडावंदन केलं जातं आणि आजही झेंडावंदन केलं जातं. पण ऐकलं का, दोन्ही झेंडावंदनात फरक आहे. 15 ऑगस्टचा झेंडा जो असतो तो खांबाला निम्म्यावर लावलेला असतो आणि 26 जानेवारीचा जो झेंडा असतो तो वरच असतो. वरचा फक्त वडायचा आणि फडकवायचा. पण 15 ऑगस्टचा तसा नसतो. 15 ऑगस्टचा खांबाच्या निम्म्यात लावलेला असतो, तो वडून आधी वर न्यायचा आणि मग फडकवायचा, असा त्याच्यात बारीक भेद आहे. तर त्या दिवशी ध्वजारोहण आहे 15 ऑगस्टला, कारण 15 ऑगस्टला इंग्रजाचा झेंडा काढून आपला झेंडा वर नेलेला आहे. पण 15 ऑगस्ट जे ध्वजावंदन असतं, ध्वजारोहण असतो, तो निम्म्यातून झेंडा वर नेला जातो. आणि आज काय नाही, फक्त आपली प्रजासत्ताक दिन आहे, गिरवी 1 मेलाही झेंडावंदन वगैरे केलं जातं, तेव्हा तो झेंडा वरच असतो आणि वरच्यावर फडकवलेला असतो.
आज आपण त्या तिरंग्याला मानवंदना देऊन सुद्धा आलेला आहात. खरं तर ही मानवंदना फक्त मी प्रभूचरणी प्रार्थना करेन, या ज्या राष्ट्रपुरुषांच्या महत्त्यागातून आम्हाला हा प्रजासत्ताक दिन संपन्न करता आला, त्या सर्व महापुरुषांना सुरुवातीला मी नमन करतो. शूरामी वंदिले, की ज्यांच्या जीवावर आज आम्ही स्वतंत्र भारताचे काय लुटतोय, आनंद लुटतोय. आज आम्ही लोकशाही, व्यक्ती स्वातंत्र्य या सर्व सदराखाली मुक्त छंदाने विहार करतो आहोत. असो, पण कधी कधी असं दिसून येतं, कधी कधी असं वाटतं की देवा, आम्हाला इंग्रजाच्या तावडीतून जसं सोडवलं तू, तसं आम्हाला भ्रष्टाचाराच्या तावडीतून, सत्ता लोलुपतेच्या तावडीतून सोडून पुन्हा एक विकासमय भारत, एक संपन्न भारत, एक सफल भारत पाहण्याचं सौभाग्य आम्हाला देवाने द्यावं आणि ते दिवस पाहण्याचं भाग्य सगळ्यांना प्राप्त व्हावं अशी देवाला प्रार्थना, सर्वांविषयी शुभेच्छा अशा देतून अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आज एक मुलगा 2 मुली आपल्या मातेच्या कृतज्ञतेपोटी या कार्याचं आयोजन करत आहेत. काय, माणूस जन्माला येतो तेव्हा अनेक प्रकारचे ऋण घेऊन जन्माला येतो. माणूस ऋणाशिवाय जगू शकत नाही. माणसाला कोणाचे तरी उपकार घ्यावेच लागतात. प्रत्येकाचं ऋण कोणाचं ना कोणाचं काही ना काही ऋण आपल्याकडे नक्कीच आहे. पण शास्त्रकारांनी सगळ्या ऋणाचा अंतर्भाव 3 ऋणामध्ये केलेला आहे. एक देव ऋण आहे, दुसरं ऋषी ऋण आहे आणि तिसरं पितराचं ऋण आहे. देव ऋण काय बरं, एखाद्याने काही वस्तू दिली की आपल्याला त्याचं काय होतं, ऋण होत असतं. मग देवाने आम्हाला काय काय दिलं, तुकोबराच्या प्रमाणाने जर सांगायचं ठरला तर देवाने आम्हाला आधी देह दिला, देवे दिला देह, पुढचं नंतर बघू आपण, पण आता एवढं पाहू. देवाने आम्हाला काय दिला, देह दिला. देवाने आम्हाला देह दिला. बरं कसाही दिला का, चांगला दिला, सुंदर दिला, चांगला नर देह दिला. नर तनुसे आया बाबा मुख कमल तो अच्छा है, असं वर्णन केलं कबीर महाराजांनी. देवाने देह दिला. नुसता देह नाही दिला, देहामध्ये इंद्रिय दिली. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, हे पण दिले. देवाने देह दिला. देहानंतर देवाने आम्हाला काय दिली, इंद्रिय दिली. कारण देह वेगळा आणि इंद्रिय वेगळी. पण आता हे जे दिसतं, हा डोळा नाही, हा नेत्र इंद्रियाचं गोलक आहे. हा कान नाही, हा कर्ण इंद्रियाचा काय आहे, गोलक आहे. बघा तुम्ही, माणूस मेल्यावर डोळा असतो का, दिसत नाही. डोळा असतो पण दिसत नाही. का दिसत नाही, तेव्हा त्याच्या शरीरातून ती इंद्रिय वजा झालेली असतात. देवाने देह दिला, नंतर देवाने आम्हाला काय दिली, इंद्रिय दिली. देवाने देह दिला, देवाने इंद्रिय दिली. अजून काय दिलं देवाने आम्हाला, देवाने एक केलं महाराज. देह दिला, इंद्रिय दिली, त्याचा जीव दिला. सर्व शरीर चांगलं असतं, त्याच्या जीव नसता तर काय अर्थ राहिला असता, काही अर्थ राहिला नसता. देवाने जीव दिला, जेने हा जीव दिला दान. या 3 गोष्टी देवाने दिल्या. अजून देवाने खूप काय दिलं आम्हाला. काय दिलं, आम्हाला राहण्याकरता ही पृथ्वी देवाने दिली. आम्हाला फिरण्याकरता आकाशाची पोकळी देवाने दिली. आम्हाला पिण्याकरता पाणी दिलं, श्वास घेण्याकरता वारा दिला. अजून काय द्यायचं देवाने, आम्हाला खूप काही दिलं. पण आमच्यावर एक ऋण आहे, देवाचं ऋण आहे. देवाने आम्हाला देह कसा दिला, इंद्रिय कशी दिली, याचं एक छोटंसं गणित तुमच्या समोर मांडतो. तुम्हाला एक शब्द माहिती का, डायलिसिस काय असतं, एक यंत्रातून केली जाणारी ती प्रक्रिया शरीरातली. काय केलं जातं, शरीरातलं सगळं रक्त काढलं जातं आणि त्या यंत्राद्वारा फिल्टर करून पुन्हा शरीरामध्ये भरलं जातं. त्या रक्तामधलं युरिन काय केलं जातं, वेगळं केलं जातं आणि पुन्हा शुद्ध फिल्टर केलेलं रक्त शरीरात भरतात. ह्याला काय म्हणतात, डायलिसिस म्हणतात. पण हे डायलिसिस कधी करावं लागतं, जेव्हा आमच्या शरीरातल्या किडन्या काम करायच्या बंद झाल्या तेव्हा. म्हणजे एरवी हे काम कोण करतं, किडन्या करतात. आपल्याकडे शरीर जेव्हा काही काही अवयवाची कामं बंद झाली, जसं दिसायला कमी आलं की माणसं चष्मा लावतात, त्याची मदत घेतात. ऐकायला कमी आलं की कानात यंत्र घालतात, त्याची मदत घेतात. शरीरातलं इन्सुलिन स्वतः निर्माण व्हायचं बंद झालं की जे आपल्या शरीरातली शुगर काय ठेवतं, मेंटेन ठेवतं. मग माणसं वरून गोळ्याच्या माध्यमातून, इंजेक्शनच्या माध्यमातून काय घेतात, इन्सुलिन घेतात. तसं माणसाच्या हृदयाला रक्तपुरवठा कमी होऊ लागला की ते पंपिंग करण्याकरता एक यंत्र बसवलं जातं. पहा, शरीरामध्ये बसवलं जातं की त्या बॅटरीवर ते काय होतं, रक्त तिथपर्यंत जातं. तसंच जेव्हा आपली किडनी काम करायची बंद होते तेव्हा काय केलं जातं, ते डायलिसिस केलं जातं. म्हणजे ती किडनी काम करते, तर त्या डायलिसिसचा कमीत कमी खर्च 1000 रुपये. किती यांना, 1000 रुपये खर्च आहे. जरा बिबतच वाटलं ऐकायला, पण वस्तुस्थिती आहे. म्हणजे 1000 रुपये कमीत कमी, जास्त खूप आहे, पण कमीत कमी खर्च 1000 रुपये. पण तेवढे आपली एकदा लगविला जाऊन आले की वसूल होतात.
आपण एकदा लगीला जाऊन आलो, किती काय झाले, 1000 रुपये वसूल झाले. मग लय नका लगीला जाऊ, दोनदा जा दिवसातून 2 वेळा जर आम्ही लगवीला गेलो तर आमच्या दिवसाला किती वाचले, 2000 वाचले. 10 दिवसाला किती वाचले, 20,000 वाचले. महिन्याला किती वाचले, 60,000 वाचले. वर्षाला किती वाचले, 1272, 7,20,000. म्हणजे देवाने आम्हाला किडनी दिल्यामुळे आमची वर्षाचे 7,20,000 रुपये वाचतात. आता 7,20,000 गुणिले आपलं आपलं वय लावा. ज्याचं ज्याचं जे वय त्याने ते डोक्यात गणित करा. मला ताण देऊ नका, मला वाळायचं नाही एका कीर्तनात. 7,20,000 गुणिले आपलं आपलं वय. एवढा महत्वाचा पार्ट, एवढा महत्वाचं इंद्रिय काय आहे, ही किडनी आहे. आणि आपल्याला कोणी दिली साहेब, देवानं दिली. देवे दिला देह, त्याच्यात दिलं. देवाचं ऋण आहे की नाही, ऋण आहे. चला दुसरं ऋण माय आपलं ह्यांचं आहे, ऋषी ऋण आहे. ऋषी ऋण नंतर ठेवतो, पुढं तर घेऊन टाकतो. चला दुसरं ऋषी ऋण आहे. ऋषी ऋण काय, आम्हाला देह देवानं दिला, पण तो वापरायचा कसा, भुक्ती करता कसा वापरायचा आणि मुक्ती करता कसा वापरायचा, याचं नॉलेज कोणी दिलं, ऋषी मुनींनी दिलं. त्यांनी ग्रंथ लिहिले आणि ग्रंथ लिहून आम्हाला सांगितलं आजारी पडले तर काय खायचं, कोणतं औषध घ्यायचं, किती मात्रेत घ्यायचं, हे चरक मुनींनी आम्हाला सांगून ठेवलं. आम्हाला गायचं जर ठरलं, गायचं असेल तर आम्हाला सामवेदांनी काय केलं, गाण्याचं ज्ञान दिलं. त्यानंतर भरत मुनींनी आम्हाला नाट्यशास्त्र, बरोबर का, विचाराच्या परीक्षा दिलेली माणसं आहेत म्हणून विचारतो, भरत मुनी त्यांनी आम्हाला कलेचं ज्ञान दिलं, है की नाही. आम्हाला वास्कायनाने कामसूत्राचं ज्ञान दिलं. यास्कायन यांनी आम्हाला वेदाचे सूत्र समजावून सांगितले. हे ऋषीमुनीचे उपकार आहेत महाराज, उपकार आहेत. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, विशेष सांगतो, आपल्या देशाचे संविधानाचे शिल्पकार म्हणून पाहिलं जातं सन्माननीय श्री बाबासाहेबजी आंबेडकर यांना. पण बाबासाहेबजी आंबेडकर यांनी जेव्हा संविधान लिहिलं, जेव्हा ती समिती गठीत झाली आणि जेव्हा संविधानाचं लिखाण काम चालू होतं, तेव्हा त्यांनी जगातल्या 5-7 देशाच्या घटना आणल्या. इंडोनेशियाची आणली, चायनाची आणली, रशियाची आणली. आणि मग प्रश्न निर्माण झाला, आपल्या देशाची घटना जर या देशाच्या घटना वाचून जर केली असेल तर या देशाने आपल्या घटना कशाच्या आधारावर केल्या. एक वाचलं तर पूर्ण कमी करा बरं. जर आम्ही यांच्या घटना वाचून याच्या आधारावर जर घटना लिहिली असेल भारताची, तर हे जे इंडोनेशिया वगैरे हे जे देशाची नावं घेतली मी, या देशाने कोण्या ग्रंथ कशाच्या आधारावर त्यांच्या घटना लिहिल्या, तर तुम्हाला स्वाभिमान वाटेल. आणि मला सांगायला तर वाटणारच आहे, वादच नाही. आपली स्मृती ग्रंथ, आपल्या पुराण ग्रंथाच्या आधारावर त्यांच्या काय बनलेल्या आहेत, ह्या घटना बनलेल्या आहेत. कारण पाप, आपलं कर्म, 3 गोष्टी सांगतो ना स्मृती. कर्म कसं करायचं आणि प्रायश्चित्त कसं करायचं, असं 3 गोष्टी आहेत. मला उपस्थित व्हायना माफी मागतो. कोणतं कर्म करायचं, त्याचं प्रायश्चित्त कसं घ्यायचं, एखाद्याने जीव घेतला तर त्याला दंड काय द्यायचा, एखाद्यानं चोरी केली तर त्याला शिक्षा काय द्यायची, हे सगळं आपल्या पुराणात शास्त्रात काय आहे, लिहिलेलं आहे. तुम्हाला गंमत सांगतो, अजून विस्तार होईल, ऋषी मुरून समजून सांगण्याकरता गरजेचं आहे महाराज. एक न्यूटन नावाचा व्यक्ती म्हणजे झाडाखाली बसला आणि झाडावरचं सफरचंद वरून काय पडलं, खाली पडलं. आणि त्याच्या डोक्यात विचाराचं चक्र चालू झालं. काय चक्र चालू झालं, ते फळ इकडं काय गेलं नाही, इकडं काय गेलं नाही, वर काय गेलं नाही, ते खालीच का आलं. आणि त्यानं ग्रेव्हिटी, बरोबर का शब्द, ग्रेव्हिटी असं काहीतरी शब्द आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती, पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे, हो, याचा काय लावला, शोध लावला. म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे गुरुत्व आणि मग त्याला केलेलं आकर्षण, याचा शोधाचा शिक्का कोणाच्या नावावर आहे, न्यूटनच्या. पण आमच्या कानादांनी न्याय वैशिष्ट्यकामध्ये 1000 वर्षापूर्वी सांगून ठेवलं, आद्यपतनाचं असमवायी कारण जे असतं त्याला गुरुत्व असे म्हणतात. आद्यपतनाचं असमवायी कारण. थोडं डोकं गरम करू का 2 मिनिटं करता. फळ जेव्हा पिकतं देठाला आणि जेव्हा ते पडतं ते का पडतं, त्याचं आद्यपतन सांगितलं. जेव्हा तुटून निघालं ते आद्यपतन आहे.
तर आद्यपतनाचं असमवाय कारण काय आहे? गुरुत्व, म्हणजे आकर्षण शक्ती, हे गुरुत्व आहे. पण द्वितीय पतनाला ते कारण नाही. मग काय? द्वितीय पतनाला पहिलं पतन कारणीभूत आहे. म्हणजे हे बारीक आहे ते. म्हणजे हे आद्यपतन का म्हणायचं? आद्यपतन आहे नंतर क्रमपतन आहे. तर आद्यपतनाचं असमवायी कारण त्याला गुरुत्व असे म्हणतात. हे आम्हाला कधी सांगितलं? आमच्या ऋषीमुनींनी 5000 वर्ष, हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवलं. हो महाराज, जगात जाऊ द्या ना, आता काय सांगू आता आमच्या ऋषीमुनीचे उपकार आमच्यावर. आणि सगळं तत्वज्ञान ऋषीमुनींनी काय केलं? ग्रंथ लिहून ठेवले, आपल्याकरता लिहून ठेवले. आर्यभट्टाने आम्हाला गणिताचं सूत्र सांगून ठेवलं. वेदातलं गणित अजून सुद्धा जगाच्या डोक्याला, आपल्या जगाला, म्हणजे असं म्हणतात, जगाला खरं गणित कोणी शिकवलं? तर भारतानं गणित शिकवलं. मला जे ग्रह आहेत, हे ग्रह आहेत, आहे की नाही? 2 मिनिटं सांगतो. कृत्तिका नक्षत्र आहे. पूर्व कोणती? आता माझ्या आता माझं तोंड पश्चिमेला आहे का? आता इथे पूर्व आहे, पूर्व आहे, आणि ही पश्चिम आहे, ही उत्तर आहे, आणि दक्षिण आहे. संध्याकाळ झाल्यावर मी म्हणतो ते बघा, संध्याकाळी या कोपऱ्यामध्ये तुम्हाला, या कोपऱ्यामध्ये 7 तारे दिसतात. त्याला आपण काय म्हणतो? सप्तऋषी म्हणतो. पण ते सप्तऋषी नसतं, ते कृत्तिका नावाचं काय आहे? नक्षत्र आहे. ते सप्तऋषी आहेत. आमच्या वैदिक काळामध्ये ते पूर्वेला होते. कुठं होते? पूर्वेला होते. आणि आता ते सरकत तिकडे आले. म्हणून आमच्या वेदात लिहून ठेवलंय, शास्त्रात लिहून ठेवलंय, प्रत्येक 72 वर्षाला, किती? 72 वर्षाला ते नक्षत्र, ते सप्तऋषी इकडे सरकतात, इकडे सरकत येतात. आणि त्याच्यावरून ठरतं की आमचा वेदाचं तत्वज्ञान जवळजवळ 8000 वर्षापूर्वीचं आहे. आणि आता जे कृत्तिका नक्षत्र, ते सप्तऋषी आहे, पूर्व आणि ते, त्याच्यातलं अंतर पाहिलं तर एवढा जो प्रवास त्याने केला, 1 डिग्री सरकतं. ते 72 वर्षाला 1 डिग्री सरकतं. तर त्या गणितावरून गणित लावलं तर ईसापूर्वी 6500 वर्ष आमच्या वैदिक तत्वज्ञानाचा काय इतिहास आहे. ईसापूर्वी 6.5, आणि आता हे 2025 26, म्हणजे 2026 गुणिले 6500 करा, म्हणजे 8500 आणि 25 वर्ष याच्या आधीचं आमचं तत्वज्ञान आहे. एवढं जुनं तत्वज्ञान आहे, एवढं संपन्न तत्वज्ञान आहे. आणि हे आम्हाला कोणी दिलं? ऋषीमुनींनी दिलं. एक बोलू का तुम्हाला? वाईट नाही वाटायचं, खरं आहे म्हणून सांगतो. चोऱ्या कशा करायच्या हे बी आम्हाला ऋषीमुनींनी शिकून ठेवलंय. चोरीला जाताना ढिले कपडे घालायचे नाही. चोरीला जाताना जो ढिले कपडे घालून जातो म्हणजे चोरीला निघाला धोतर नेसून, आणि पळता पळता काय गुतलं तर अवघड आहे. धोतर नेसून चोऱ्या करणं सोपं नाही. असो, आपल्याकडे त्याचा सुद्धा काय ग्रंथ आहे. आणि हे सगळं तत्वज्ञान आम्हाला कोणी दिलं? ऋषींनी दिलं. मग त्याचे उपकार आहेत की नाही? जरा ज्ञानेश्वरीच्या संबंधाने बोलू का महाराज? ज्ञानेश्वरीच्या संबंधाने बोलतो. 17व्या अध्यायाच्या समारोपातल्या 3 ओव्या बोलतो. संजय धृतराष्ट्राला म्हणतो अर्जुनाबद्दल बोलताना, हा हे नपुसता हे गोठी, तरी देव का सोडती गाठी, मग कैसे आम्हा भेटी परमार्थेसी, होतो अज्ञानाची अंधारा, हो संतीत जन्म ओहरा, तो आत्मप्रकाश मंदिरा तो आणिले, एवढा तुम्हा माथोर केला येणे उपकार, म्हणून हा व्यास सहोदर संजयो म्हणे. काय उपकार आहे ते अर्जुनाचे? काय उपकार आहे ज्ञानोबरायचे? प्रगट गुह्य भोले माझे केले, प्रगट गुह्य भोले, प्रगट गुह्य भोले, विश्व ब्रह्माचे केले, प्रगट गुह्य भोले. रामया जनार्दनी, रामया जनार्दनी, पायी टकची ठेले, पायी टकची ठेले, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, आरती ज्ञानराजा. रामया जनार्दनी, रामया जनार्दनी, प्रगटची ठेले, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, आरती ज्ञानराजा.
ज्ञान जगी हित नेनती कोणी आणि प्रगट गुह्य बोले असं तत्वज्ञान ऋषीमुनीने आम्हाला दिलं. फक्त अध्यात्माचं मोक्षाचंच नाही दिलं दादा, जगायचं सुद्धा तत्वज्ञान कोणी दिलं? आमच्या ऋषीमुनींनी दिलं. आज स्थापत्यशास्त्र म्हणजे इंजिनिअरिंग कशावर आहे? त्यांच्या वास्तुशास्त्रावर आहे. हो महाराज, काय आहे लयच विस्तार होईल गडे ह्याच्यात. आता आमच्या वास्तुशास्त्रात कसं सांगितलं, घराचं तोंड पूर्वेला असावं, ते का असावं? आग्नेयाला स्वयंपाकघर असावं, ते का असावं? ईशान्य कोपऱ्यामध्ये मालकाची रूम असावी, पाहुण्याला ईशान्य कोपऱ्यात झोपू नये, पाहुणा जातच नाही. ईशान्य कोपऱ्यामध्ये जर पाहुणा झोपवला ना महाराज लवकर जातच नाही. म्हणून पाहुण्याची रूम कोणती असावी? नाही माफ करा, आग्नेय नैऋत्य कोपऱ्यामध्ये नसावी पाहुण्याची रूम. आग्नेय नैऋत्य वायव्यात असावी किंवा ईशान्यात असावी. त्यातली त्यात पाहुणा चांगला असला माळकरी तर ईशान्यात झोपवायचा. आणि असंच असलं बिवडं बावडं पड म्हणा या कोपऱ्यात, तू ह्याच काय लागायचं. असं शास्त्र आहे महाराज, त्याच्या पाठीमागे विज्ञान पण आहे. असो, या ऋषीमुनींचे आमच्यावर काय आहेत? उपकार आहेत. बघा ना तुम्ही, काय ऋषीमुनींनी आम्हाला लिहून ठेवलं. घर कुठं बांधावं म्हणले, घर कुठं बांधायचं. महाराज जुन्या काळात एवढं तंत्रज्ञान प्रगत नव्हतं. हे रिंग म्हणतो ना आपण, रिंग पुटिंग, एवढं जमीन स्टील वगैरे हे तंत्रज्ञान नव्हतं. मग घर बांधायचं कसं जास्त काळ टिकण्याकरता? मग काय केलं त्यांनी? म्हणे चौकोन करा, खड्डा खोदा 2 बाय 2चा, 2 चौरस मीटरचा काय करायचा, म्हणजे त्याची रुंदी 2 फूट, लांबी सुद्धा 2 फूट आणि खोली सुद्धा 2 फूट, आणि त्याच्यात 2 घागरी पाणी टाका. आणि पूर्व दिशेला 21 पावलं चालत जा आणि 21 पावलं पाय मागं चालत या. आल्यावर जर पाणी मुळीच थांबलं नाही तर बिलकुल तिथं घर बांधू नका. आणि येताना आल्यानंतर तुम्हाला निम्म पाणी सापडलं, 1-2 मजले बांधायला काय हरकत नाही. आणि जेवढ्याला तेवढं पाणी जर राहिलं, किती बांधा ना तुम्ही, पाया भक्कम आहे. हे आमच्या ऋषीमुनींनी शिकवलंय आम्हाला. ऋषीमुनींनी सांगून ठेवलं. एक बोलू का, आम्ही काय खावं हे ऋषीमुनींनी सांगितलं. पण आमच्या ऋषींचं काय आहे? ऋण आहे. चला, पहिलं ऋण आहे देवाचं, दुसरं ऋण आहे ऋषींचं, आणि तिसरं ऋण आहे मायबापाचं. तिसरं ऋण पितरांचं. पितरांचं ऋण कसं? मी उमेश दशरथे, माझे वडील हरिभाऊ दशरथे, माझे आजोबा बाबुराव दशरथे, माझे पंजोबा हरिभाऊ दशरथे, माझे वडील नावकरी आहेत. उमेश दशरथी उपकार आहेत कोणाचे? हरिभाऊ दशरथांचे. त्यांनी वडलोपार्जित आलेलं घर सांभाळलं आणि मला जन्म दिला. पितराचं ऋण आहे. वा, हरिभाऊ दशरथांचे माझ्यावर फार उपकार आहेत. नुसते हरिभाऊ दशरथांचे उपकार आहेत का तुझ्यावर? नाही. मग बाबुराव दशरथाने हरिभाऊ दशरथी जन्माला घातले नसते तर तू काय यमाटीच्या पैपातून आला असता? त्यांच्यावर उपकार कोणाचे? माझ्या आजोबांचे. असं पितरांचं सुद्धा काय आहे? ऋण आहे. आणि नियम असा आहे, माणसानं ऋण, वैर आणि हत्या हे लगेच मिटवलं पाहिजे प्रकरण, नाहीतर याच्याकरता हे दिल्याशिवाय मिटत नाही. ऋण, वैर आणि हत्या. आपण जर कोणाची हत्या केली तर ती हत्या बदला घेतल्याशिवाय राहत नाही. ते ऋणला हत्या लगेच फेडायची. मग आपल्याकडे जुन्या काळात पहा, जुन्या काळात बाई आता चुली होत्या. जुन्या काळात भाकर करताना पहिला तुकडा करायचा आणि चुलीत टाकायचा. काय करायच्या? एवढा तुकडा करायचा. आता टाकायचं जाऊ नका, गॅस जाम होऊन जाईल. पुन्हा आता महाराजांनी सांगितलं, मी केलं, अवघड होईल. काय करायचं? एवढा तुकडा चुलीत टाकायच्या. त्या काय टाकायच्या? कारण बाई स्वयंपाक करताना किती पाप करते. ती जी चूल पेटवती त्या लाकडातली किडे मारतात. त्यांनी शेतातून जो भाजीपाला उपटून आला तेव्हा किती किडे मेले, त्याच्यावर औषधं मारली तेव्हा किती किडे मेले, किती जीव मेले. जेव्हा ती चिरते तेव्हा किती, जेव्हा ती पाखडते तेव्हा तिच्या हाताने काही किडे मरतात, जेव्हा ती चालते तेव्हा काही किडे मरतात. आणि तिच्या कोणी हत्या घडतात, त्याचं ऋण फिटावं म्हणून चुलीवर काय करायचं? ते चिट्ट टाकायचं. ह्याला वैश्वदेव म्हणतात. वैश्वदेव. चला, हत्तेचं फेडलं पाहिजे ऋण. वैर माणसानं लय दिवस ठेवू नये म्हणून सांगितलं. अग्नी आणि वैरी आणि आजार कधीच लहान समजायचा नाही. त्याच्यानं काय होतंय, काय करणार आहे आपलं तू कधीच म्हणायचं नाही. खास करून तुमच्यासारख्यानी. त्याच्या मागे 4 मत आहे तसं बिलकुल म्हणायचं नाही तुमच्यासारख्यानी.
एक जरी मत असलं त्याचं एकट्याचं असलं तरी भाऊ बरं आहे का म्हणायचं तुम्ही असे कधीच कोणाला कमी समजायचं नाही. सदानंद गुरुजी काय म्हणायचे माहितीये का मौली? सदानंद गुरुजी म्हणायचे कधीच माणसानं कोणाला कमी समजू नये. कधी कधी सुईनं सुद्धा कुलूप उघडत. वैरी कधी ठेवायचा नाही. वैर संपवत जायचं, जाऊ द्या त्याचा विस्तार नाही. आणि आता ऋण कधी कोणाचं ठेवायचं नाही. ऋण फेडावं लागतं. या ऋणाकरता लय मोठी कथा आहे एक. वेळ जाईल कसं करू अण्णा सांगू का? 5 मिनिटं जातील. 5 मिनिटं जातील सांगू ना. कसे मुकदमाला विचारल्याशिवाय कोयता कसा उचलायचा? मुकदमाला विचारलं पाहिजे मग कोयता उचलण्यात मजा नाही. तर मुकदम जो क्वेश्चन आपण कोयते छाटला आका फडन पुन्हा काय फायदा असं ते विचारावं लागत. लय गोड कथा आहे बरं दादा. मोठी कथा आहे पण लय गोड कथा आहे. मागच्या वेळेस सांगितली ती वाटतं मी, पण आवृत्ती देतो चला. एक ब्राह्मण होता, त्याच्याकडे एक नोकर होता. आपण नोकराचं नाव राम उठू. मोठा निष्ठावान नोकर. खूप नोकरा मालकाचं एक परस्परात काय होतं, प्रेम होतं. आणि एकदा काय झालं, रामू नदीवर पाणी भरायला गेला, त्याला साप चावला आणि मेला. वाईट वाटलं राजाला, आपलं ब्राह्मण त्या ब्राह्मणाला. अरे अरे एवढा निष्ठावान, एकतर माणसंच भेटणार. सध्या भारतासमोर 3 संकट आहेत अण्णा. किती? 3. भारतासमोर पहिलं संकट आहे माणसाला काम नाही. दुसरं संकट आहे कामाला माणसं नाही. आणि तिसरं संकट आहे जी माणसं भेटतात ती कामाची नाहीत. एवढी मोठी पंचायत आहे. पहिलं संकट काय? माणसांना काम नाही. आहे का? बेरोजगारी वाढली. बेरोजगारी वाढली. शेतकऱ्याला व्यापाऱ्याला भेटा जरासं तुम्ही, कामाला माणसं नाही. बरं जी भेटतात ती कामाची नाही. एवढं कठीण आहे महाराज. 300 रुपये रोज द्या नाही तर 400 रुपये रोज द्या. ते खुरपणारी बाई तिला जेवढं खुरपायचे तेवढंच खुरपीते. त्या येणाऱ्या 2 प्रकार, काय रोजाने येतात आणि काय गुत्त घेऊन येतात. बरोबर ना? गुत्त दोघीतलंही फरक. गुत्त घेतलं रोजानं येते ना तर 10 वाजता तिचं उरकत नाही. गुत्त घेतल्या 7लाच उरकत. बरं ती रोजाने तिला घडी घडी तहान लागते, आणा पाणी. जी रोजाने येते ना तिला लई तहान लागते घडी घडी. ती माझ्याकडे काय बघता व तहान लागली घेतलं मी म्हटलं बघा पाण्याची तहान लागली का. बरं त्याची पाणी प्यायची स्टाईल बी लई भारी असते. माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला. पाणी पेती का खाती काय माहिती, तिलाच माहिती काय. मोठे संकट. ब्राह्मणाला वाईट वाटलं. एक तर माणसं भेटनात, भेटले तर चांगले भेटनात कोण्या क्षेत्रात. तो माणसच भेटणार, भेटले तरी नीट. रामू एवढा चांगला पण रामू गेला. 1 वर्ष गेलं आणि 1 वर्षानंतर ब्राह्मण काका शेजाऱ्याचं पंचांग पाहिलं आणि झोपले जरायचे. आणि अशी जाग येते ना येते तेवढ्यात त्याला समोर रामू दिसला. कोणाला? ब्राह्मणाला. अरे बाप, रामू तू मेला नाही? मेलो ना. मग कसं काय आला? काय नाही म्हणले मी आता यमदूत झालोय. मी कोण झालोय? यमदूत झालो. यमदूत. 100 जन्म ब्राह्मणाचे घेतले आणि कर्म केले की काय होतो? ब्रह्मदेव. 100 यज्ञ केले की कोण होतो? इंद्र. आणि 100 जन्म माणसाचे घेऊन नरकाला जाण्याचेच उद्योग केले मग तू यमदूत होतो. यमाचा पाहुणा प्राणी. यमदूत झालो. मग आज कस काय आला? काय नाही म्हणलं आपलं ते शेजारचं नाही का ते मेलाय त्याला न्यायला आलं. त्याला काय झालं? चांगला धक्का कट्टा आहे. आता पंचांग कोण गेला त्याच्या नातवाचं लग्न आहे. धट्टा कट्टा असू नाही तर कसाही असू त्याचं माप भरलं बर. चूक म्हणजे महाराज तुम्ही जरा कमी करा. हात कटायचे बरं जाड माणसाला, वाळ्या माणसाला येत नाही. रोज चालत जा, पळत जा.
मला स्पोर्ट मध्ये खेळणारे सुद्धा मरायला लागलेत हार्ट अटॅक. खरे का खोटे? ते कमी फिट असतात काय? काय चांगले आपलं असं नाहीये. पण एक विचार सांगतो तुम्हाला, माप सरलं जिने तोची वरी माप भरे भरले म्हणे माप. अरे पण आता बघा ना म्हणल्या 5 मिनिटात तुम्हाला सगळं कालवा ऐकायला येतो का नाही? पाहिले तर खरंच तो मेला होता. आणि मग परिसरामध्ये चिकटगाव, इकडं कोणतं आवराळा, अजून लोणी, पाराळा, अजून माकला, वाकला, काय जे आता म्हणली ते. असा रामू कोणाला न्यायला आला की ब्राह्मण काकाला भेटायला यायचा. आणि मग ते ब्राह्मण काका रामूला विचारलं, रामू ही माणसं तू नेतो, नेऊन सोडतो कुठं? म्हणजे ज्याच्या त्याच्या उद्योगानुसार सोडतो म्हणले. धंदे चांगले केलेले असले तर स्वर्गात नेऊन सोडतो, आणि नीट धंदे नाही केले तर मग म्हणे येणार का? कडक कपडे 17 लफडे जाणार का? कपडे मळकट पण कामाला बळकट, जा स्वर्गात. नेतो म्हणजे ते स्वर्ग नरक कसा असतो? ओय बापा आता काय सांगू. म्हणजे रामू एक करतो का म्हणले? लय कथा मोठी मला आधीच म्हटलो, लय गोड आहे. पण रामू एक करतो का? मला एकदा स्वर्ग नरक दाखवून आणतो का? म्हणजे का? म्हणजे जेव्हा मी कीर्तनात प्रवचनात लोकांना सांगतो अरे चांगली कर्म करा स्वर्गात जाल, वाईट कर्म कराल नरकात जाल, लोक मला विचारतात तुम्ही पाहिलाय का? मग मला आत्मविश्वासानं काय करता येत नाही. अरे साहित्यिक तर आम्हाला म्हणायला लागले स्वर्ग नरक या कल्पना आहेत लोकांना फसवण्याच्या. मग दाखवतं का म्हणे? मला विचारावं लागलं. म्हणे कोणाला? म्हणे आमचा बी एक बॉस आहे, आमचा बी एक आका आहे. अहो इंग्रज ऐकलं का? मराठी ज्याला मालक म्हणतात, इंग्रजी ज्याला बॉस म्हणतात, त्याला उर्दू मध्ये आका म्हणतात. क्या हुक्म है मेरे आका, असे. पण त्या आका शब्दानं लय नाव डॅमेज करून टाकले स्वतःच्या. आता आमच्या सुरेश रावनी त्याला चांगलं असं. चला काय सांगत होतो? आका झालं होतं आपलं. आकाला विचारावं लागेल. एक दिवशी रामूच्या कामावर खोजायला, बोल रामू काय पाहिजे? म्हणे मी सांगितलं ते देणार का? म्हणे काय? मला माझ्या गुरुजीला एकदा स्वर्गाची नरकाची व्हिजिट करायची परवानगी द्या म्हणे. अरे त्यांचं अजून आयुष्य संपलं नाही, मग कशाला म्हणले काय मागेल ते देतो. हा बरं जाय म्हणले. पण एक पटकन लोक नेऊन सोड त्यांना. हो म्हणजे काय हरकत नाही. मग रामू निघाला. पण रामू जोडीदाराला म्हणला चल ना माझ्यासोबत. का? मग गुरु आणायचा आहे. मग तो आण. मला एकट्याला उचलत नाही म्हणला. आणि मग ते 2-4 जण आले. गुरु उचलला. गुरुजी अ गुरुजी, रामू एवढं रात्री कोणाला घ्यायला आला? हा तुम्हाला चांगलं. हा संपलं नाही, संपलं नाही, थांबा म्हणले. तुम्हाला नरक बघायची इच्छा होती ना? आणलंय म्हणले. आणलं का म्हणले? चला तुम्हाला नरक दाखवतो. नरक दाखवायला नेलं तर एका माणसाला भाज्यासारखं तळीत होते. तुम्हाला पिंडदानाचा विचार. आपल्याकडे माणूस मेल्यावर 10 दिवस पिंड आहे. रोज पिंड करणं होत नाही, म्हणजे एकदा दशपिंड करतो आपण. ते 10 पिंड म्हणजे काय आहेत? कारण त्याचं शरीर आम्ही जाळलंय, पुरलंय किंवा पाण्यात सोडलंय. त्याचं जे शरीर होतं ते आम्ही काय केलंय? जाळलं. त्याला अग्निदाह म्हणतात. अण्णा ज्याला पुरलं त्याला भूमिगत दाह म्हणतात. जे पाण्यात सोडलं त्याला जलीय दाह म्हणतात. केला आम्ही. मग त्याला पुढच्या भोगा करता तणू पाहिजे ना. मग 10 पिंड करून ते दश इंद्रियाचं त्याला दान असतं. जीवात्मा मेला त्या ठिकाणी राहतो अंत्यविधी होईपर्यंत. अंत्यविधी झाला की तो जीवात्मा मेलेली जागा सोडतो आणि स्मशान वाट्यात राहतो आणि 10 दिवस वाट पाहतो शरीर मिळण्याची. मग रोज एक पिंड केलं तर 10 दिवसात 10 पिंड, आणि 10व्या दिवशी 10 पिंड मिळाले की मग तो पुढच्या गतीला त्याचा प्रवास चालू होतो. त्याला दिवस लागतात 12 जायला. 12. पण पितर लोकाचा 1 महिना म्हणजे आपला पितर लोकाचा 1 दिवस म्हणजे आपला 1 महिना. असं ते मापन असल्यामुळे ते प्रत्येक महिन्याला मुक्काम करतं जीवात्मा जाताना. मग ते प्रत्येक महिन्याला जेवण पाहिजे म्हणून आपण मासिक घालतो बघा. प्रत्येक महिन्यात त्याचं मासिक घातलं जातं. आणि मग असे पिंड देत देत त्याला ते पिंड देऊन तो शरीर जेव्हा मिळतो भोगतनु प्राप्त होते. त्या भोगतनुचं असं आहे, म्हणजे मला जर विस्तव लावला हाताला तर चटकाही बसतो त्वचाही जळते. पण भोगतनुचं तसं नसतं. चटका बसतो पण त्वचा जळत नाही. म्हणजे भज्याला तळताना जेवढा त्रास होतो
तेवढं त्या शरीराला त्रास होतो, पण पण ते शरीर संपत नाही का, ती भोगतणू असते यमलोकातली. आणि मग त्या तेलात तळत होते त्याला. म्हणजे का रे याला तेलात का तळतात? म्हणे माय बापाला सांभाळत नव्हता म्हणे हा. असं का? म्हणजे पुढं लाल बुंद असा तांबाचा खांब होता, पाठीमागून एक जण फटका, दे लिंगन. म्हणे ह्यानं काय केलं होतं? म्हणे हा व्यभिचारी होता. पुढं ताम्रपट, लाल बुंद तांब्याचा पत्रा अथरलेला आणि त्याच्याला लोळवीत होते. पण ह्यानं काय केलं? हे रस्ते आडवीत होता म्हणे लोकांचे. रस्ते आडवणं म्हणजे नुसतं रस्त्याच आडवू नये, कोणाच्या कामात आडवं येणं. या आडवं येणाऱ्याला असला नरक आहे. आणि हे जर विस्तारानं ऐकायचं असेल, विस्तारानं वाचायचं असेल, तर श्रीमद भागवताच्या पंचम स्कंदाच्या शेवटच्या 2 अध्याय वाचा. 28 प्रकारचे नरक आहेत. कोणतं कर्म केल्यावर माणूस कोणत्या नरकात जातो त्याची वर्णन आहे. पत्नीचा विश्वासघात केला तर काय होतं, कोणता नरक, सगळं. आणि मग ते सगळं पाहिलं गुरुजींनी. नंतर स्वर्गात नेलं, स्वर्ग पाहिला. आणि जाता जाता गुरुजी म्हणले, रामू माझा नंबर कुठे? म्हणले. माणसाला आपला 7-12 माहित पाहिजे बरं. आपल्या 7-12 किती बोजा आहे, किती अनुदान आहेत अजून, ते ध्यानात पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे महाराज. जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही बोजाकडं, मग पुढच्या पिढीला लय ताण होतो. मग बामण म्हणतो पितर दोष आहे तुम्हाला, तुमचे पितर लय जाऊ दे आता. म्हणजे रामू माझा नंबर कुठे? म्हणजे गुरुजी सांगायला परवानगी नसते, पण सांगतो म्हणले, एक दिवस नरकात तुम्हाला यावं लागणार. हा, एक दिवस? हो. काय केलं मी? आता मी कथा का सांगितली त्याचं उत्तर येत आहे बरं माऊली. काय केलं मी? तुम्हाला बाजार कोण्या गावचा आहे? लोणीचा. कोण्या वारी असतो? बुधवार. म्हणे काका, म्हणे काय तुम्ही बुधवारी लोणीला गेलते का? हो. चप्पल घेतली का? हो. चंबार कितीला म्हणत होता? 12ला. तुम्ही त्याला किती दिली? म्हणे 10. तो काय म्हणत होता? परवडत नाही म्हणत होता. तुम्ही काय म्हणले? महाराज लोकांना एवढं माग द्यायचं असते का? मग त्याची इच्छा होती का? नाही, पण आणली बा मी तशीच म्हणली. त्याचे 2 रुपये बुडवले म्हणले तुम्ही. ते 2 रुपये बुडवल्यामुळे तुम्हाला नरकात यावं लागणार आहे. माऊली हे ऐकल्यापासून मी कधी टोल नाक्याला म्हणत नाही मी महाराज आहे, टोल नाका घेऊ नको, आपलं गच्चूक देतो निघून जातो. कुठं रोड फेडीत बसता, काय करता, अवघड आहे बाबा. रोन राहू नये कोणाचं. मग इथं यायचं नसेल तर मग प्रायश्चित्त आहे. मग काय, तुम्हाला एका चपलीचं कातडं द्यावं लागेल. ब्राह्मण काका म्हणजे लगेच घे. मग त्याच्या पाठीवरचं कातडं घेतलं, ब्राह्मण काका नेऊन सोडले. काका सकाळी उठले, त्यांना वाटलं स्वप्नच पडलं. त्यांना काय वाटलं? हे काय पडलं? स्वप्न पडलं. पण पाठीची आग होत होती. का आग होती? बायकोला बोलवलं, तिनं बनेल वर केली आणि पाहिलं तर एवढा पाठीचा काय गेला, सगदा गेला. भया म्हणे पाठीचा कातडं कसं काय गेलं? मग ज्याच्या करता जायचे ते गेलो. तू गब्बस हळद लाव म्हणले त्याला. बास. पुढं ते किती दिवसांनी जखम सुकली का पाणी झालं काही सांगता यायचं नाही. पुन्हा फोनच नाही आमचा. मला सांगायचं काय, ऋण फेडावं लागतं. कोणाचं ऋण शिल्लक ठेवू नये. ऋण दिलं पाहिजे. महाराज आजचं उद्या द्यावं, पण द्यावं. हे ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. हे 4 वाकाचं तत्वज्ञान आहे, आपलं तत्वज्ञान नाही. परत ते ऋण फेडायचं कसं, एवढं बोलतो ना. आता अभंगात प्रवेश करतो, वेळ आपली थोडी आहे. देवाचं ऋण चिंतनानं फेडावं. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. देवाचं चिंतन करत जावं. 8वीन पाय हा माझा नवस. देवाचं चिंतन ऋण फेडावं. ऋषीचं ऋण अभ्यासानं फेडावं. मला आयुष्यात काहीतरी ग्रंथ वाचले पाहिजे, निदान 5-6 तरी पाठ पाहिजे. महाराज ज्याला मराठी भाषा येते त्याला निदान काय पाठ पाहिजे? 5-6 पाठ असावं. आणि ज्यांना 5-6 पाठ नाही त्यांनी भारतात राहू नये, महाराष्ट्रात राहू नये. मग रामकृष्ण. सांगायचं तात्पर्य, ऋषीचं ऋण स्वाध्यायाने फेडावं आणि माय बापाचं ऋण 3 अंगानं फेडावं. जीवतो वाक्य करणात, मृता हे भुरी भोजनात, गयायाम पिंडदानाश्च
त्रिभीर पुत्रस्य पुत्रता. 3 गोष्टी त्यानं कराव्या. पहिली गोष्ट करावी जीवतो वाक्य करण्यात. ते जिवंत तोपर्यंत त्यांची सेवा करावी, त्यांच्या आज्ञेचं पालन करावं. मृत आहे भूरी भोजनात. ते ज्या दिवसाला गेले त्या दिवसाला धरून दरवर्षी अन्नदान करावं. आणि तिसरं गयायाम पिंडदानाष्ट. गयेवर जाऊन पिंडदान करावं. हो, एरवी तर सगळी पिंडदान करावीच, पण गयेवर पिंडदान करावं असं पुत्राचं कर्तव्य आहे. त्रिभीर पुत्रस्य पुत्रता. पितराचं ऋण फेडण्याकरता दुसरी एक कथा आहे महाभारतात, फार मोठी कथा आहे की पितराचं ऋण कसं फेडायचं. चांगली संतती निर्माण करून पितराचं ऋण फेडायचं. जरत्कारू नावाचे ऋषी होते. ते रस्त्याने चालले होते. ते एका खड्ड्यामध्ये असे घसरताना उलटे माणसं दिसले त्यांना आश्चर्य वाटलं, एवढा मोठा खड्डा आहे आणि एवढे लोक घसरतात, बरं पडत नाही, असे अडकले, अजून घसरले नाही. महाभारतात कथा आहे महाराजी. मग त्याने विचारलं त्या ऋषींनी, अहो तुम्ही कोण आहे? म्हणे आम्ही पितर लोकातून पडतोय. म्हणजे आता खड्ड्यात जातोय. म्हणे का पडताय? म्हणे आमच्या कोळामध्ये पोरगा झाला म्हणजे ते लग्नच करीना म्हणजे. आणि त्यानं संतती निर्माण न केल्यामुळे, लुप्तोपिंडोदक क्रिया झाल्यामुळे पतंती पितरो हेशा. आमचं काय होतंय म्हणले? पतन होतंय म्हटले. मग म्हणजे आमचा वंश बुडायला लागलाय, पिंड द्यायला कोणी नाही आम्हाला. आणि ते आहे म्हणले पण ते लग्नच करीना. माझ्याकडे बघू नका तुम्ही तसं, मला 2 भाऊ आहेत आणि त्या 2 ऐकलं कसं आहे, त्या 2 भावाला 2 पोर आहेत. काही टेन्शन घेऊ नका, ते चालले म्हणून मी इकडे राहिलो. पण म्हणले लग्न करत नाही म्हणून असं होतंय म्हणले. म्हणजे त्याचं नाव काय? म्हणजे जरत्कारू. अयो, एवढा दचकला तो बी ऋषी. ते दचकले, अरे मीच आहे म्हटले. तू तेच कर म्हणले. हा करणं लागणार. हा वंशाला देवा पाहिजे ना, मला आम्हाला पिंडदान द्यायला कोणतरी पाहिजे ना म्हणले. असे ते चिडले. तर जरत्कार ऋषीला वाटलं आता काय करा, यांचं ऋण फेडण्याकरता लग्न केलं पाहिजे. पण ते जरत्कार ऋषी जाते 100 वर्षाचे. आता आपल्याला मुलगी देईन कोण, हा प्रश्न निर्माण झाला होता. पण शेषाची बहीण होती, तिचं नाव होतं जरत्कार. आणि तिची कथा अशी होती, एकदा गरुडाची आई विनिता आणि सापांची आई कद्रू, दोघी सौती कश्यपाच्या बायका, ह्या दोघी अशा बसल्या आणि सूर्य चालला होता. आणि कद्रू काय म्हणती विनितेला, विनिता नाही काय म्हणता, आका नाही, आता आका म्हणलं बरं, पुन्हा तितका लक्ष देऊ नये का, आका म्हणले मी, आता आका नाही म्हणलं, आक्का म्हणे का, म्हणे घोडं काय पांढरे शिपीट आहे म्हणले. म्हणे हो ना बाई, लयच पांढरे आहे म्हणली. नाही म्हणले पण बघ ना, घोडं पांढरे पण शेपूट काळी म्हणली त्याची. नाही म्हणले तुमचा का डोळे चष्मा नाही काय म्हणले जवळ, शेपूट बी पांढरी आहे ना. नाही नाही म्हणले, शेपूट काळी आहे म्हणली त्याची. अहो नाही पांढरी आहे, बघ बरं पैन म्हणली. हा पैन म्हणजे आता जाऊ ते, सूर्यले गरम झालाय, दिसत नाही म्हणे प्रकाशाने, सकाळी बघू म्हणले आपण. जर शेपूट काळी असली तर तू माझी दाशी, आणि शेपूट जर पांढरी असेल तर मी तुझी दाशी, अशी कद्रू म्हणली सापाची माय. आज घरी गेली संध्याकाळी ती, तिने सगळे सापाची पिल्ली बोलवली. इकडे अरे म्हणले, काय महानगरपालिका आपल्याला हातात घ्यायची म्हणली, आपलं इकडे अरे म्हणले सगळे. ते सगळे साप आले. म्हणजे काय आहे तुम्हाला एक काम म्हणले. महाभारताच्या पहिल्याच आधी पर्वतच कथा आहे त्या सगळे. म्हणजे काय म्हणले, उद्या सकाळी तुम्ही हे घोडा आहे ना म्हणले ह्याचा सूर्याचा, त्याच्या शेपटीला जाऊन चिटका म्हणले. का मी अशा आड घातली म्हणली. पण ते साप मोठे सज्जन ते म्हणले, आई असं कपटानं वागू नये, कपटानं छळू नये माणसानं, असं नको आई. नाही आईचं ऐकत नाही, तुमची सर्पाची जातच नष्ट होईल, शाप दिला. पुन्हा ते शरण आले, माय तसं करू नको, तसं करू नको म्हणले. एक होईल म्हणले, माझं काम करावं लागेल आणि तुम्हाला वाचवणारा आस्तिक मुनी तुम्हाला तुमच्या सापाचं काय करील, रक्षण करील. आणि मग हे सापाचे पिले बारीक बारीक होऊन त्याच्या शेपटीला जाऊन चिटकले. आणि सकाळी विनिता हिला दाखवलं, बघ शेपटी काढी का नाही. ती दाशी झाली, ती कशी सोडवली त्याची कथा वेगळी आहे, मला ती कथेशी आता घेणं देणं नाही. आणि मग त्या विनितेनं आपल्या त्या कद्रूनं वरदान दिलं की आस्तिक मुनी तुम्हाला सर्पसत्रातून वाचवतील. जन्मजयानं जेव्हा सर्पसत्र केलं तेव्हा त्या आस्तिक मुनी कोणाच्या पोटी जन्माला येतील म्हणजे बापाचं नाव तेच पाहिजे, आईचं नाव तेच पाहिजे म्हणले. मग शेषाची बहीण होती जरत्कारू, शेषाची बहीण जरत्कारू. आणि हे लग्नासाठी हिंडणारा ध्यानात आहे का नाही तुमच्या, जरत्कारू, हे जरत्कारू मुनी. मग जरत्कारू मुनी
आणि जरत्कारू शेषाची बहीण या दोघांचं लग्न झालं आणि आस्तिक मुनी निर्माण होऊन पितराचं ऋण फिटलं. म्हणजे आपल्या पिढीला सुसंस्कारी पोरगा देऊन आणि आपल्या पितराचं पिंडदान करून माणसाला पितराचं ऋण फेडता येतं. मग ऐकलं का, प्रत्येकाने फेडलं पाहिजे. रामप्रभूनं सुद्धा पिंडदान केलंय, तसं आमच्या तुकोबानं सुद्धा केलं, पण ती करण्याची पद्धत एका पत्राद्वारे आहे. ती कशी आहे, एक ब्राह्मण चालला होता तीर्थयात्रेला. तुकोबा यायचं का यात्रेला? नाही म्हणले, मी मागच्या जन्मात प्रयाग आदी तीर्थे करून आकाशी नामा रावळाशी येता झाला, वाराणसी गया पाहिली द्वारका, सगळं पाहिले म्हणले, आता नाही येत म्हणले, पण माझी पत्र द्या. मग तुकोबाराने 4 पत्र 4 तीर्थाला दिले. तुम्ही विश्वनाथ, विश्वनाथाला दिलं. मथुरेच्या राया माझे दंडवत पाया, हे मथुरेच्या राजाला म्हणजे मथुरेला पत्र दिलं. भागीरथी महादोष निवारणे सकाळा स्वामी तीर्थाची हे गंगेला दिलं. आणि एक पिंडदानाचं पत्र म्हणजे गयला पत्र दिलं. आणि त्या पत्राची सुरुवात काय आहे, अभंगाचं पहिलं चरण आहे. चरित्राच्या अंगाने सोडवता येतो आणि तत्वज्ञानाच्या अंगाने सोडवता येतो. मी आता माझ्या वेळ मर्यादेत जेवढं शक्य असेल तेवढं सांगत पुढे चलतो. मी माझ्या पिंड पदावर दिला, म्हणजे आपल्या पितराचं ऋण फेडण्याकरता पितरांविषयी पिंडावर जावं लागतं, आपलं पिंड द्यावा लागतो. कुठं? गयेला. ते गये जाऊन कुठे पिंड नाही ठेवायचं. ते फल्गु नावाची नदी आहे आणि भगवान विष्णूची तिथं काय आहेत, पाय आहेत, त्याला विष्णुपद म्हणतात. कारण तो गयासूर नावाचा एक दैत्य होता. त्या गयासूर नावाचा दैत्य दाबण्याकरता देवानं त्याच्या अंगावर पाय ठेवले. बरं, तो गयासूर काय छोटा नव्हता, त्याचे पाय पंढरपूरला होते. म्हणून पंढरपूरला सुद्धा विष्णुपद आहे. तिथे गयासुराच्या पायावर देवाचे पाय आहेत. गयेमध्ये जे बिहारमध्ये आता क्षेत्र येतं, ते गयासुराच्या नाभीवर काय आहेत, पोटावर पाय आहेत, तिथे एक पद आहे. मग देवानं त्याला दाबण्याकरता असं 3 ठिकाणी, आता तिसरे पद मला लक्षात येईनात, लक्षात येत नाही म्हणण्यापेक्षा एवढ्या फीमध्ये एवढंच असतं. विनोदाचा भाग आहे, मला लक्षात येणं, एवढी माफी मागतो. पण मी दुसऱ्या कीर्तनात एखाद्या वेळेस त्याचा पूर्ण धांडोळा घेऊन सांगेन नक्की. तर ते मला एक प्रमाण आठवलं. मरणमुक्ती वाराणसी, पितृऋण गया नासी, आणि उदार नाही पंढरीशी पायापाशी विठोबाच्या, असं. म्हणून गयाई तर त्या पदावरती पिंड ठेवले जातात. ते पिंड किती ठेवले जातात? मग त्या पिंडात असं असतं, मी काही काही लोक स्वतःच करतात बरं, पुढं करणार नसलं तर. माझे आई वडील, माझे चुलता चुलती, ते तुम्ही गेले का कोणी माझ्या समोरच? आता गेले होते, पिंडदान केलं का तिथं? मग ते ब्राह्मण किती नावं घेतो, तुमचे मायबाप, तुमची आत्या, तिचा नवरा, तुमचे भाऊ जर गेलेले असतील तर, तुमचे चुलते, तुमच्या चुलत्या, पुन्हा तुमची बायको, तिचे बायको जिवंत आहे, आराम करा, लगेच नाही मारायची, तुमच्या बायकोचे आई वडील, तिचे चुलते, अशा सगळ्यांचे काय केले जातात, पिंड घेतले जातात आणि त्या पदावर नेऊन ठेवले जातात. पण त्या पिंडावर, त्या पदावर ते पिंड ठेवावा लागतो. पण मी पण ठेवला म्हणे पिंड पदावरी, स्वतःच्या हाताने ठेव. दुसऱ्याकडून करून जमत नाही या गोष्टी. काय काय कामं दुसऱ्याकडून करता येतात, पण काही कामं स्वतःच करावी लागतात, स्वतःच करावी लागतात. असो.
महाराज बघा तुमचं काम आहे काहीतरी, मला आज गायला, मला तिथं सांगितलं होतं पण मला येता येत नाही, आजच्या दिवस माझ्या जागेवर कीर्तन तू कर, माझ्या जागेवर गायला तू जा, माझ्या जागेवर वाजवायला तू जा म्हणता येतं, पण माझ्या जे वरचं खायला जायचं म्हणता येत नाही, ते आपल्यालाच खावं लागत आहे का नाही. मी एवढंच बोलवले, खाली जायला आवडत नाही आपल्याला. काही काम आपणच करावे लागतात. तसं ते पिंडदान करणं आपलं काम आहे, ते नोकराच्या द्वारा नाही. पिंड पदावरी दिला आपुली एकरी, हा झाला तंत्राचा विचार. पण तात्विक विचार काय, पद म्हणजे देवाचे चरण, आणि आम्ही पिंड दिला म्हणजे काय दिला, माझा देह त्याच्या चरणावर वाहिला. लोक पिंड भाताचा देतात, मी शरीराचा दिला. लय गोड कथा तुकोबराच्या चरित्रात आहे, तेवढी सांगतो 8 तास घेतो. लय गोड कथा, अगदी थोडक्यात. ते तुकोबराची बायको म्हणले, अहो आपल्या तुमच्या वडिलाचं श्राद्ध आलं म्हणले, काय घरात तर काहीच नाही, बघतो म्हणले काय भेटतं का. तुकोबा गेले. एका ठिकाणी एक शेतकरी गहू काढत होता. तुकोबा येतं का मदतीला, म्हणे येतो. आणि तिकडेच गहू काढत बसले. इकडे देव आले, श्राद्ध करू नाही गेले, आणि मग शेवटी 4 पेंड्या दिल्या त्या शेतकऱ्यांनी. तुकोबा घेऊन जा म्हणले घरी. आणि मग तुकोबाच्या लक्षात आलं आपल्या बापाचं काय आलेलं, श्राद्ध आलेलं. मग त्यांनी ते डोक्यावर काढ म्हणतो आम्ही, तुम्ही काय म्हणता, गव्हाचं काढ, त्याच्या 4 पेंड्या घेतल्या, निघाले. तुकोबा होऊन जाईल म्हणजे याच्या श्राद्ध आता. निघाले, पण त्याच्या ज्या ओंब्या होत्या ना, एका झाडाला मोहळ होत, त्याला लागल्या. ते मोहळ उठलं आणि तुकोबाराच्या शरीरावर झोंबायला लागलं. महाराज तुकोबाने एकही माशी उडवली नाही, खाऊ द्या म्हणले. का सगळे पित्र एकदाच पिंडावर पडलेत म्हणले. आणि खरं पिंडदान काय आहे हे, अर्थात भाताचा पिंड हे प्रतीक आहे, पण त्याच्या सेवेत आपलं शरीर खर्च न करणं हे खरं पिंडदान आहे. ती सेवेसी कीर शरीरे लोन कीजे, या शरीराला सुद्धा काय म्हणतं, पिंड म्हणतात. हे पिंड मी माझ्या हातानं पदावर दिला म्हणजे देवाच्या चरणावर वाहिला, म्हणजे जयवाचे माझे आला दृष्टीभोगी माझे चिरूप, जयाचा मन संकल्प माझाची वाहे माझी या कीर्ती विन, जयाची रीती नाही श्रवण, जया सर्वांग भूषण माझी सेवा, जय जगदंबे पूर्ण कदंबे जगोदबोधे देह तुझ अर्पिला. हा देहच दिला म्हणजे देवाच्या चरणावर आपला शरीर आसक्ती सोडून दिली. पिंडावर आपल्या हाताने, आपल्या पदावर आपल्या हाताने पिंडदान केलं. पिंड पदावरी दिला आपुली करी, परिणाम माझे झाले गयावर्जन, माझे झाले गयावर्जन, पितराचे ऋण माझे झाले गयावर्जन, माझे झाले गयावर्जन. पिंड माझ्या हाताने मी पदावर ठेवल्यामुळे माझे गयावर्जन झाले. आता मला गयला जाण्याची गरज नाही, कारण मी स्वतःच्या हाताने दिला. कारण कर्म कोणाला आहे, वर्ण आश्रम वय अवस्था अभिमान यस्य विद्यते. ज्याला वर्ण आश्रम वय आणि अवस्थेचा अभिमान आहे, तस्य सर्व निषेधाष्ट विधया सकलापी. माझी देहासक्तीच गेली, मग आता किम कर्तव्यता किम कर्तव्य बुद्धी काही राहिलीच नाही आता मला. असं झाल्यामुळे माझे झाले गयावर्जन, पिटले पितरांचे ऋण, सगळ्या पितरांचं ऋण मी फेडून टाकलं. आपल्या पितराचं जे जे ऋण आहे ते आता तुकोबाराने दोन्ही अंगानं पिंडदान करून पितराचं ऋण फेडलं. आणि नारायण जनका, नारायण महाराजासारखा एक क्रांतिकारक वारकरी संप्रदायाला दिला, एवढा सुसंस्कारी मुलगा दिला, पितराचं ऋण फेडलं. संघटन हे कौशल्य. संघटन काय आहे, कौशल्य. सगळ्याला नसतं महाराज, सगळ्याला नसतं ते कौशल्य, ते एखाद्याला कौशल्य असतं. महाराज शिवाजी महाराजाकडे कौशल्य होतं म्हणून माळी साळी कोळी सगळे मराठा तितुका मेळवावा आणि गुणदोषासह स्वीकारावा, त्यांनी संघटन केलं. आता वारकरी संप्रदायातली संघटना सांगतो. पहिले संघटक वारकरी संप्रदायातले ज्ञानोबा राय, ज्यांनी सगळ्या जातीचे संत एका जागी करून क्रांती केली. त्याच्यानंतर संघटन केलं जगद्गुरु तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज. त्यांनी 300 वर्षापूर्वी सगळ्या भागातली भजनी मंडळी एका जागी करून पालखी सोहळा चालू केला. हा जो पालखी सोहळा आहे ना, देहूहून पंढरपूरला जातो, तो पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराज आहेत. मग ते काय करायचे, आधी देहूतून पालखी आळंदीला आणायचे, ज्ञानोबाच्या पादुका ठेवायचे आणि निघायचे. मग लोक विचारायचे का हो, कोण आहे, म्हणजे ज्ञानोबा तुकाराम. पालखीत कोण आहे, ज्ञानोबा तुकाराम. आपल्याकडे दिंडीत काय म्हणतात, ज्ञानोबा तुकाराम. म्हणजे ज्ञानोबा तुकाराम दिंडीतच का, त्याची कन्सेप्ट ही आहे, त्याची कारणमीमांसा ही आहे. आणि मग पुन्हा अंतर्गत वाद,
भावकीत होतच असतात. तुमच्या भागात होत नाहीत म्हणून काय झालं? जगन्नाथांना काय म्हणायचे माहितीये का? भावकी कोणाला म्हणावं, वाईट वाटायचं नाही ना. मगर पाटील बघा बरं, पुन्हा म्हणताना आमच्या गावातून माप काढतो काय? तुमच्याच नाही, कोण्या गावातली दादा? बघा दादा, कोण्या गावातली? भावकीचं काय? अण्णा म्हणायचे भावकी कोणाला म्हणावं? बरं आमची बी भावकीच आहे नाही काय? भावकीची आहे आमची बी. भावकी कोणाला म्हणावं? ज्यांच्या वाचून जगता येत नाही, जे नीट जगू देत नाही. ह्याच्याशिवाय कीर्तन करता येईल का मला? बोला की. नाही ना. पण नीट करू देतात का? हे करू देतात. हे जरा जीवभावाचे तुम्ही सोडून द्या. ऐकलं का? भावकी. आणि त्या कलह निर्माण झाला आणि सोहळा बंद पडला. कोणता? तो. आणि मग हैबतराव बाबा ज्ञानोबाचा सोहळा बंद पडला. मग त्यांनी स्वतंत्र ज्ञानोबाचा पालखी सोहळा चालू केला. असे 2 पालखी सोहळे चालू झाले. संघटन. आणि त्याच्यानंतर संघटन केलं आमच्या सद्गुरू जोग महाराजांनी. 4 जातीचे 4 पोरं जवळ करून वारकरी शिक्षण संस्था करून वारकरी संप्रदायात क्रांती घडवली. हे ध्यानात ठेवा. चला. नारायण जनका फिटले पितरांचे ऋण. अजून काय झालं? केले कर्मांतर. कर्म बंद नाही पडले, पण कर्मात आता अंतर केलं आम्ही. कर्मांतर कसे केलं? आतापर्यंत आम्ही कर्म आसक्तीने करायचो, पण देहबुद्धीच गेल्यामुळे तैसी देहबुद्धी जाय जे आपण प्याटो होय. मग ते तर काय आहे ते वाचून ब्रह्मबुद्धी जागी झाली. मग आता कर्तव्य कर्म होतात, आमच्याकडून कर्म होतात, पण कर्म आसक्तीने होत नाहीत, उदासीन वृत्तीने होत असल्यामुळे केले कर्मांतर. आता त्या कर्माने आम्ही लिप्त होत नाही. बोंब मारिली हरिहर. आणि आम्ही हरिहराची बोंब मारली. बोंब कुठं मारतात? होळीच्या जवळ बोंब मारतात. मग होळ्या कोणत्या? वर्षाला येणारी होळी. आणि आपापल्या नशिबानं प्रत्येकाला एकदा होळीवर जावं लागतं. त्या होळीला मग आपल्याकडे अग्निदाग दिला. आता एक प्रांत भागानुसार फरक आहे. मग त्याच्याकडे गाडगं जे असतं त्याच्यात पाणी भरतात. आणि मग तो आश्मा असतो, एक दगड असतो, त्यानं काय पाडतात? छिद्र पाडतात. आणि तो काय करतो? त्या प्रेताला प्रदक्षिणा मारतो 3. आणि मारून बरं त्यानं मागं बघायचं नाही. आणि मग असाच घट मागच्या मागं सोडायचा. आणि तिथं काय करायचं? बोंब मारायची. आणि पुढं मग घरी मागं न पाहता त्याने यायचं. त्यानं मागं का पाहायचं नाही? आणि ते स्मशानमध्ये बोंब मारायचं हौसे वाटतं, तुला लगेच बोलितो. आपल्याकडे काय करतात महाराज? आपल्याकडे एक आहे सायकोलॉजीला धरून, मानसशास्त्राला धरून. ते सर तुम्हाला ते पुण्यातले हे माहिती आहेत का? हॅपी थॉट्स आहे बघा, हॅपी थॉट्स. सरश्री त्यांचे काम आहे बघा पुण्यामध्ये. ते खूप पुस्तक पण आहेत. ते म्हणतात तुम्ही सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह थिंकिंग. म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग दूर करून तुम्ही पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. सकारात्मकता पाहिजे आपल्या अंगात. सकारात्मकता काय करते? ती ताकद अशी होते की माणूस जगतो, माणूस काही करू शकतो. महाराज तुम्हाला एक सांगतो, पवार साहेब, मी कोणा पक्षाचा नाही बरं, पुन्हा म्हणताना काय त्या गटाचा काय, मी काय नाही. जी माणसं आहेत त्यांच्या नावानं आपल्याला जे आहे ते. पवार साहेब ब्लड कॅन्सरचा माणूस महाराज, एवढा आजारी माणूस, पण एवढा आजारी असो सुद्धा एवढा फिरतो, एवढं नेतृत्व करतो. कशामुळं? सकारात्मकता, पॉझिटिव्ह थिंकिंग. हो. सुषमा स्वराज किडन्या गेल्या होत्या, लिव्हर डॅमेज झालं होतं, तरी विधानसभेत धाड धाड भाषण टोकत होत्या. कशावर? सकारात्मकता आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग. बघा संजय पवार कॅन्सरनं त्रस्त आहेत, तरी सुद्धा रोज भाषण करतात का नाही? टीव्हीवर पाहता का नाही तुम्ही? हे काय? सकारात्मकता. सगळ्या पक्षातली नावं घेतली तर पण कोणाला राग नको म्हणून 4 घेतली, आता बाकी मला आठवणार. ही सकारात्मकता असते. ते काय म्हणतात? हा, आपल्याला कोणताही आजार असू द्या, काय असू द्या आजार, आणि फक्त मनात आपण सदैव असा विचार करायचा, काय नाही राव आता गुडघे कालपेक्षा आज दुखत नाही, नाही राव काल दुखू लागली पण आज दुखत नाही. असं सकारात्मकता राहा. ती तुमची मनाची ताकदच तुम्हाला ते दुःख संपून टाकेल. ते म्हणजे तुम्ही रोज आरशासमोर उभं राहा, उगाच म्हणायचं जरा तब्येत आज बारीक दिसायली राव. खरं तेच पुस्तक आहे. सकारात्मकता. जशी सकारात्मकता चांगली कामं करते, तशी नकारात्मकता काय करते? वाईट कामं करते. म्हणून हे ना स्मशानात मागं का नाही पाहायचं? वृत्ती नकारात्मक होऊ नये म्हणून. हो नाही ते नवरदेव नवरीला पडदा धरतात बघा, आंतरपाठ धरतात. मग तो आंतरपाठ कसा धरला जातो? दृष्टा अदृष्ट वधू वरास न करिता.
दोघे करावी उभी. लग्न केलं नाही पण माहिती ठेवावं लागते मला. माहिती ठेवा ते काय. पण अजून पहा, तुमच्या भागात ती पद्धत मला माहित नाही, तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही. जेव्हा नवरीचे आपलं लग्न होतं